नमस्कार मंडळी. आज आपल्या शेतात भारी माहोल झाला होता. सोयाबीन काढायला माणसं आलती. हातात ताकद, चेहऱ्यावर हसू आणि शेतभर कामाचा झंकार. जय जवान जय किसान, मी तुमचा आदित्य भगत बोलतोय. आज आपल्या शेतात सोयाबीनचं काम सुरू झालं. आता थोडी मजा, थोडं थ्रिल आणि भरपूर मेहनत दाखवतो तुम्हाला. बघा रे मंडळी, हा रोड बघा. जस काय गवताचं कार्पेट टाकलंय वाटतं. आणि पुढे बघा, वडा पण आलाय. थेट निसर्गाचा वॉटर पार्कच सुरू झालाय. पण काय आहे, आपलं शेत म्हणजे मजा आणि मेहनत दोन्ही एकत्रच. पहिलं वावर झालं क्लिअर, आता दुसऱ्या वावराचं मिशन सुरू. आणि दुसरं वावर म्हणतंय आता माझी पाळी. मी इथे सावलीत बसलोय आणि काम चाललंय तिकडं. जणू काय मी सुपरवायझरच आहे, पण पगार मात्र मला शून्य. सगळे सोयाबीन काढतायत, मी मात्र सावलीत बसून मनाचा आराम घेतोय. सोयाबीन काढून झालं आणि माणसाला म्हटलं लगेच सोयाबीन पटकन गोळा करून घ्या, कारण लगेच उपनर येणार होता. सोयाबीन काढून झालं रे मंडळी, आणि लगेच उपनर आलाय घरी. मी म्हणलं कोण आहे आता, पण लक्षात आलं मी तर एकटाच आहे. वन मॅन शो. पण काही हरकत नाही, तुमचा भाऊ पण काय कमी नाही, ऑलराऊंडर आहे. शेतात पण काम, घरात पण काम आणि ब्लॉग मध्ये पण धमाल. सोयाबीन करून झालं, पण शेतात बघितलं तर काय, आपली गाय उभी होती आणि बिबट्याची जरा भीती होती. मी म्हंटल आधी गाईला घरी नेतो, नाहीतर बिबट्या म्हणेल सोयाबीनच्या ऐवजी गाई मिळाली. पहिलं गाई मग सोयाबीन, सगळं वेळेत हवं. शेतकरी म्हणजे मल्टीटास्किंग एक्सपर्ट. बिबट्यालाही हाताळतो आणि सोयाबीनलाही. तर मंडळी, आजचं आपलं सोयाबीन मिशन पूर्ण झालं. तर चला मग भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.